आपण 3 ओंकारांनी सुरुवात करणार आहोत। एक पहिला ओंकार असेल तो मोठ्या आवाजात असेल, जो बाह्य जगासाठी आहे। दुसरा ओंकार असेल तो उपांशु वाणी, म्हणजे ज्याला पुटपुटल्याप्रमाणे आपण म्हणतो, की स्वतःला ऐकू जाईल अशा आवाजात असेल। आणि तिसरा ओंकार हा मनातल्या मनात असेल। तो उच्चार करायचा आहे नंतर त्याचा मनातल्या मनात। जेव्हा केव्हा आपण तो मनात घेऊ तेव्हा त्याचा उच्चार झाला पाहिजे। संपूर्ण श्वास सोडून दिलेला आहे। पहिला मोठा ओंकार करण्यासाठी श्वास घ्यायचा आहे। इनहेल, दुसरा ओंकार पुटपुटल्याप्रमाणे असेल। श्वास घ्या, इनहेल, तिसरा ओंकार मनातल्या मनात आपल्या अंतर्मनासाठी। इनहेल, या ओंकाराची स्पंदनं संपूर्ण वातावरणात पसरली, आपल्या शरीरावर सुद्धा पसरली आणि आपल्या मनामध्ये सुद्धा पसरलेली आहे। आपल्या गुरूंचे स्मरण करायचे, त्यांना आपला संकल्प सांगायचा आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन मागायचं आणि प्रोटेक्शन मागायचं। तुमचे जे काही श्रद्धास्थान आहे, तुम्ही ज्यांना देव मानता, गुरु मानता, अशा गुरूंचं स्मरण आणि आता अशी कल्पना करायची की त्यांच्या हृदयाचं जे कमळ आहे, त्यांचं हृदय कमळरूपी झालेलं आहे। आपल्या गुरूंचं आणि आपलं हृदय कमळरूपी झालेलं आहे। लोटस इन हार्ट, imagine the lotus in heart, golden lotus. आपल्या हृदय चक्रामध्ये एक सोन्याचं कमळ आहे आणि आपल्या गुरूंच्या हृदयाचं सोन्याचं कमळ हे एका छानशा इंद्रधनुष्याने जोडलं गेलेलं आहे। त्या इंद्रधनुष्यामधून तुम्हाला त्यांची एनर्जी मिळते। A rainbow is connecting our lotus of heart
या सुंदर अशा सोन कमळाच्या पाकळ्या व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करायचा. आणि आता सावकाश आपला स्वतःचा आकार लहान 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 करत त्या कमळाच्या मध्यभागी जायचं. अगदी भ्रमर जेवढ्या आकाराचा असतो, छोटासा मिनिएचर, तेवढा आपला आकार झालेला आहे आणि आपण त्या कमळाच्या मध्यभागी बसलेले आहोत. सावकाश आणि दीर्घ असं श्वसन चालू आहे. श्वास आत येताना ह्या कमळाच्या पाकळ्या फुलत आहेत. हे पूर्ण कमळ फुललेलं आहे असं इमॅजिन करा. आपल्या हृदयाचं हे जे सोन कमळ आहे ते प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर फुलतंय आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर पुन्हा त्याचं कळीत रूपांतर. As you inhale, the lotus is open, and as you exhale, it has become like a bud. इन्हेल करताना हे कमळ फुललेलं असल्याची जाणीव आणि श्वास सोडताना कमळ मिटल्याची जाणीव. पाण्यातला मासा ज्याप्रमाणे पाणी आतमध्ये घेत असतो आणि तेच पाणी बाहेर देखील सोडत असतो, तसं प्रत्येक श्वासाबरोबर आपण ऊर्जा, प्रेम, करुणा, शांती, पीस हे आतमध्ये घेतो याची जाणीव. आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर प्रेम, करुणा, शांती, ब्लिस, आनंद हे आपण बाहेर सोडत आहोत. हे सगळं करत असतानाच एकदा संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे याची जाणीव. कपाळावरचा ताण, खांद्यांवरचं ओझं हे सगळं खाली ठेवून दिलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. हे एकदा चेक केलं. आता आपल्याला काही वेळ श्वास आत घेतल्यानंतर जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळ होल्ड करायचा आहे आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर तुमच्या कपॅसिटीप्रमाणे होल्ड करायचा आहे. इन्हेल, होल्ड, एक्झेल, होल्ड,
प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर सोनकमळ फुललेलं आहे. While you inhale, lotus is completely open, and while you exhale, the lotus is closed. श्वास आत घेताना आपल्या अंतर्मनासाठी आपण प्रेम, शांती, कृतज्ञता हे सगळं आपण आतमध्ये घेत आहोत. करुणा, या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर आत घेत आहोत आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर पृथ्वीच्या शांतीसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी बाहेर सोडत आहोत. श्वास आत आला, कमळ फुललं, 8 ते 10 सेकंद होल्ड केलं. श्वास बाहेर सोडला, कमळ मिटलं, 8 ते 10 सेकंद होल्ड केला श्वास. हे श्वासाचं आवर्तन हळूहळू लांबत जाईल. श्वास दीर्घ होत जाईल याची जाणीव. Inhale, hold, exhale, hold. हे तुमच्या कपॅसिटीप्रमाणे तुम्ही करायचं आहे. काही वेळाने तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराने, संपूर्ण त्वचेने श्वासोश्वास करत आहात. तुमचं संपूर्ण शरीर श्वासोश्वास करत असतं याची जाणीव तुम्हाला होते. आणि आपल्या हृदय कमळामध्ये इंद्रधनुष्याने जे आपण आपल्या गुरूंच्या हृदय कमळाला जोडले गेलो त्याच्यातून एक सुंदर असा प्रकाश येतो. आणि तो तुमच्या पेशींमध्ये आतपर्यंत झिरपतोय. ही जी ऊर्जा तुम्हाला मिळते ती तुम्हाला अंतर्बाह्य तुमचं हिलिंग करते. Inhale, hold, exhale, hold. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या हृदयात असलेलं हे कमळ फुलतंय. सोन कमळ, गोल्डन लोटस. आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर ते मिटलं जात आहे. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर करुणा, प्रेम, शांती, पीस, लव, कंपॅशन
सगळं आत येत आहे, भरलं जात आहे, तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये येत आहे. आणि प्रत्येक उच्छ्वासावाटी प्रेम, करुणा, शांती हे संपूर्ण जगाला तुम्ही देत आहात. इनहेल, होल्ड, एक्सेल, होल्ड. काही क्षण आपण हे सगळं मनातल्या मनात अनुभवायचं आहे. प्रत्येक श्वासावाटी हे सगळं आपल्या शरीरात सामावलं जातं आहे, आपल्या अंतर्मनात सामावलं जातं आहे आणि आपलं हृदयाचं कमळ हे संपूर्णपणे फुलत आहे. आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आपण हीच सगळी ऊर्जा जगाला देतोय आणि हे कमळ मिटलं जात आहे. हे काही वेळ व्हिज्युअलाइज करा. त्याच्या आत बसलेले भोवऱ्याच्या भ्रमराच्या आकाराचे तुम्ही इमॅजिन करा. त्याच वेळेला इंद्रधनुष्याच्या ब्रिजने आपण इथे असलेले सगळेजण आपले हृदय कमळ जसे आपण हात एकमेकांमध्ये गुंफतो त्याप्रमाणे जोडली गेलेली आहेत. ऊर्जेचं प्रचंड असं चलनवलन चालू आहे याची जाणीव. ही जी ऊर्जा आहे ती हिलिंग एनर्जीच्या रूपात तुमचं संपूर्ण शरीर हील करते. आणि आपल्या या सगळ्यांच्या हृदय कमळातील ऊर्जेचं मिळून असं एक छान वलय तयार झालं. आपण सगळेजण यातून ऊर्जा एकाच वेळी घेत पण आहोत आणि एकाच वेळी देत सुद्धा आहोत. सगळं शरीर अगदी शिथिल झालेलं आहे. सगळं सोडून दिलंय, निर्मुक्त आपण झालेले आहोत. हे फील करायचं. काही व्हिज्युअल्स कदाचित तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात, त्याची नोंद करून घ्यायची. जस्ट नोटीस ऑल दोज व्हिज्युअल्स. पुन्हा एकदा आपण ओंकार करणार आहोत.
संपूर्ण लक्ष श्वासावर. इनहेल. पुन्हा एकदा आपल्या गुरूंचे स्मरण करायचे. त्यांना अतिशय धन्यवाद द्यायचे. त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. काही इमोशन्स बाहेर पडत असतील तर त्या पडू द्यायच्या आहेत, त्यांना अजिबात थांबवायचं नाही. खूप काही घडलंय आपल्या आतमध्ये, खूप काही प्रोसेसिंग झालेलं आहे. सावकाश मानेची अलगद हालचाल. दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना द्यायची. डोळ्यावरच हात ठेवून द्यायचे आणि हात डोळ्यावर असतानाच पापण्यांची 2 ते 3 वेळा उघडमीट करायचे. सावकाशपणे. नंतर ती ऊर्जा संपूर्ण शरीरावरून हात फिरवून संपूर्ण शरीराला द्यायचे. हृदय चक्राला द्यायचे, नाभी चक्राला द्यायचे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम.